नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये वन महोत्सव निमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली। झाडे लावा जीवन वाचवा असा नारा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली। वृक्षारोपणापासून नशामुक्ती अभियान आणि सर्प जनजागृती पर्यंत विविध उपक्रमांनी हा वन महोत्सव विशेष ठरला। पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि बदलते हवामान यामुळे वृक्ष संवर्धनाची गरज अधिक तीव्र होत असताना रामटेकमध्ये वन महोत्सवानिमित्त जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय, निसर्ग मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी आणि वन परिक्षेत्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। महाविद्यालय परिसरातून निघालेल्या भव्य रॅलीत विद्यार्थ्यांनी झाडे लावा जीवन वाचवा आणि पर्यावरण वाचवा असे संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेत। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत वृक्ष लागवडीसोबत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केलेत। यावेळी प्राध्यापक मनोज तेलद्रांधे यांनी केवळ झाडे लावून चालणार नाही तर त्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केलेत। कार्यक्रमात वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही उपस्थिती होती। वनरक्षक डी.आर. डोंगरे, थापडे आणि क्षेत्र सहाय्यक गोंदी मेश्राम तसेच लोणारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिलेत। वन महोत्सवाच्या निमित्ताने सर्पमित्र अजय मेहुरकोडे आणि राहुल कोटेकर यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी वैज्ञानिक माहिती दिली। सापांबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करत सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपचार घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी वृक्षारोपण, विविध वनस्पतींची ओळख, पर्यावरण रॅली आणि नशामुक्ती अभियान असे अनेक उपक्रम राबविण्यात आले। पत्रकार, मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला। रामटेक वन विभागामार्फत आज श्री नरेंद्र तिडके कला वाणिज्य या कॉलेजमध्ये वन महोत्सवाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता। वन महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण लावून करण्यात आली होती आणि रामटेक शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीमध्ये खूप नारे दिले, झाडे लावा झाडे जगवा आणि रामटेक वन विभाग नर्सरी येथे नर्सरीचे पूर्ण निरीक्षण झाले आणि निरीक्षण झाल्यानंतर रामटेक वन विभागातर्फे माहिती देण्यात आली, झाडे लावा वन वाचवा आणि सर्पापासून बचाव करा। नर्सरीमध्ये आल्यानंतर इथे एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला। वाईल्ड ऑर्गनायझेशन यांच्याकडून सापांबद्दल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यामध्ये विषारी साप कोणते, बिनविषारी कुठले आणि सापांचं महत्त्व काय आहे, ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीचा त्यांच्याकडून एक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर वन विभागाने आम्ही या ठिकाणी नर्सरीमध्ये जे आम्ही रोपे निर्मिती करतो तर त्या रोपे निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले की रोपे निर्मिती कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करतो, आमच्याकडे कुठली रोपे उपलब्ध आहेत आणि या रोपांना किती महिन्याची झाल्यानंतर फील्डमध्ये लावतो, अशा पद्धतीचा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। अत्यंत उत्साहाने SNT कॉलेज रामटेक तसेच NCC ग्रुप रामटेक यांच्या टीमने सहभाग घेतला व ओम शांती ग्रुप रामटेक यांच्या टीमने सुद्धा सहभाग घेतला। तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांना प्राणी, साप, पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली व तसेच वन विभागांच्या समस्त अधिकारी, कर्मचारी बंधू यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी, वनाविषयी माहिती दिली आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। एकीकडे वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर चिंता बनली असताना रामटेकमध्ये आयोजित करण्यात आलेला हा वन महोत्सव पर्यावरण रक्षणासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे। वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे।